नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत NSDLची आय डी घेण्यासाठी नवीन नोंदणी कशी करायची किंवा नवीन आय डी घेण्यासाठी रजिस्ट्रेशन कसे करायचे। सर्वात अगोदर आपल्या या वेबसाईटवर यायचे आहे। या वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। या वेबसाईटवाल्यांना तुम्हाला इथे मास्टर डिस्ट्रीब्युटर आय डी आणि रिटेलर आय डी असे ऑप्शन दिसतील। त्यानंतर खाली इथे तुम्हाला पॅन कार्ड सर्व्हिस, त्यात NSDL UTIचेही पॅन कार्ड काढता येणार आहेत। त्यासोबतच मोबाईल रिचार्ज सुविधासुद्धा असणार आहे। UTIची पॅन सर्व्हिस असणार आहे, NSDLची KYC सर्व्हिस असणार आहे, KYC पॅन सर्व्हिस। त्यानंतर हे तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यासाठी 3 प्रकारचे प्लॅन समोर दिसत आहे, रिटेलर आय डी, डिस्ट्रीब्युटर आय डी आणि सुपर डिस्ट्रीब्युटर आय डी। यात तुम्हाला काय काय फॅसिलिटी भेटणार आहे ते यात दिले आहे। यामध्ये तुम्हाला मोबाईल अँड डिटेच रिचार्जसुद्धा करता येणार आहे। UTIचे न्यू सर्व्हिस, जे की UTIचे वरून पॅन कार्ड काढता येणार, इन्स्टंट कूपन वॉलेटला येणार आहे, NSDLची इन्स्टंट पॅन सर्व्हिस। त्यानंतर ऑनलाईन पेमेंट तुम्ही लोड करू शकता स्वतः वॉलेटला। त्यानंतर खाली इथे रजिस्टर बटन आहे, त्या ठिकाणी तुम्ही रजिस्टर बटनावरती क्लिक करून नवीन आय डीसाठी रजिस्ट्रेशन करू शकता। रजिस्टर बटनावर क्लिक केल्यानंतर इथे वेलकम टू ऑल युनेस्को कॉम्प्युटर्स आणि खाली क्रिएट युअर अकाउंट अँड युजिंग द सर्व्हिसेस, त्यासाठी तुम्हाला तुमचे संपूर्ण नाव टाकायचे आहे। युजर नेम हे ऑटोमॅटिक आलेले असेल। त्यानंतर खाली ॲड्रेस हा प्रॉपर आधारप्रमाणे व्यवस्थित भरायचा आहे। पिनकोड तुमचा आधारप्रमाणे टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकायचा जो की युनिक असावा। त्यानंतर ईमेल आय डीसुद्धा हा वेगळा टाकायचा जो की युनिक असला पाहिजे। त्यानंतर राज्य निवडायचे आहे। त्यानंतर तुमचे शॉपचे नाव, बिझनेस नाव काय असेल शॉपचे नाव ते टाकायचे आहे, ऑनलाईन सर्व्हिसेस जे काही असेल ते। त्यानंतर स्टेट निवडायचं आहे। त्यानंतर तुमचा आधार नंबर, पॅन नंबर टाकायचा आहे प्रॉपर। त्यानंतर तुम्हाला जो आय डी पाहिजे, रिटेलर, डिस्ट्रीब्युटर किंवा सुपर डिस्ट्रीब्युटर, तो सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर इथे UPI पेमेंट्स मोड असेल आणि लास्टला पेमेंट अँड रजिस्टर या बटनावरती क्लिक करायचे आहे। पेमेंट अँड रजिस्टर बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर QR कोड दिसेल, त्या QR कोडवर पेमेंट करायचे आहे। त्यानंतर तुमचा आय डी अप्रूव्ह होऊन जाईल। जर तुम्हाला आय डीसाठी काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करू शकता। तुमचा युजर आय डी हाच तुमचा पासवर्ड असेल। जर तुम्हाला फ्रीची ऑफर देण्यात आली असेल तर तुम्ही QR कोड पेमेंट करण्याऐवजी डायरेक्ट आम्हाला कॉल करू शकता, तुमच्या आय डीकडून अप्रूव्ह केलं जाईल। जर काही अडचण ह्या नंबरवरती कॉल किंवा तुम्ही व्हॉट्सअप करू, तसेच या ईमेल आय डीवरती तुम्ही ईमेलसुद्धा करू शकता। मित्रांनो, तुम्हाला आय डी घ्यायची असेल तर आम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा मोबाईल नंबर दिलेला आहे, तसेच कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे, त्यावरती तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता। धन्यवाद।